सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांना पत्रव्यवहार करून हे बिचारे कर्मचारी थकले हो. 19 वर्ष यांना आपल्या कर्तव्यात बजावली, पण निकाल काय, त्यांच्या पदरी काय पडलं? बोबळा. IAS अधिकाऱ्यांच्या पगारी किती? 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख. हे फक्त नियोजन करतायत आणि हे कर्मचारी गटार साफ करणं, संडास साफ करणं, नाले सफाई साफ करणं. आता आमदारकी आली, आमदारकीला पण ह्यांना खोटे आश्वासन देणार, आम्ही करू, आम्ही बघू, प्रयत्न करू, पण छे होणार सुद्धा नाही. पर्सनल असिस्टंट राहुल जी म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांना आम्ही वारंवार संपर्क साधतोय. संपर्क साधून त्यांना टेक्स्ट मेसेज केला. टेक्स्ट मेसेज रीड करून सुद्धा ज्ञानी महाज्ञानी महोदय, असिस्टंट महोदय हे रिप्लाय द्यायला तयार नाहीत. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. मी अर्थातच बालासाहेब कांबळे. सिद्धेश्वर वार्ता न्यूजने गेल्या वीक पासून म्हणजे बातमीचा सपाटा लावलेला आहे. 27 गावातील कर्मचाऱ्याच्या कायमस्वरूपी कामाबद्दल आणि त्याच मानपाडेश्वर मंदिरामध्ये 27 गावातील कर्मचारी 499 कर्मचारी यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली की आम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये 1 जून 2015 पासून ह्या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालोत, म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालोत आणि समावेश होऊन आज 9 वर्ष उजाडली आहेत. आम्ही लेखी निवेदन, विनंती अर्ज सन्मान्य खासदार असतील, सन्मान्य आमदार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांच्या युनियनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला, पण पाठपुराव्याला काही यश हे येतच नव्हतं. अपयश त्यांच्या पदरातच पडत होतं आणि हे अपयश पदरात पडत असताना तुटपुंच्या पगारावरती म्हणजे 17 ते 18 हजार या पगारावरती 499 कर्मचारी आज जर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांचा होत नसेल तर मग त्यांना ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, ह्या स्मार्ट सिटी महानगरपालिकेमध्ये काम करून त्याचा फायदाच काय? आणि ह्याच अनुषंगाने ह्यांच्या युनियनच्या माध्यमातून बांधोस पाटील किंवा इतर नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी मानपाडेश्वर इथं मंदिरामध्ये एक बैठक घेतली होती, बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करून प्रत्येक लोकप्रतिनिधीला, प्रत्येक लोकसेवकाला पत्रव्यवहार करायचा आणि पत्रव्यवहार करून एक 15 दिवसाचं अल्टिमेटम द्यायचं आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती धडकायचं. निषेध निषेध निषेध. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हे कर्मचारी निषेध व्यक्त करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून बातमीचा सपाटा लावला आणि सुरुवातीला ती महिला ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे आपली व्यथा मांडली की फक्त ने फक्त हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, आयुक्तापासून जे प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत, हे फक्त आमच्याकडे हसून बघण्याच्या प्रवृत्तीमध्ये आहेत. कारण भर पावसामध्ये आम्ही रेनकोट विनाच काम करतोय, ना हँडग्लोव्ज आहे ना रेनकोट आहे. ह्या गोष्टी महानगरपालिकेने दिल्या पाहिजेत. कारण घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा शिपाई कामगार असतील किंवा झाडू खातं काम असेल किंवा पाणी पुरवठा कामगार असतील किंवा वरिष्ठ लिपिका असतील, कनिष्ठ लिपिका असतील, कर वसुलीकार असतील, ह्या माध्यमातून हे काम करत आहेत. 27 गावातले कर्मचारी एकूण 499 कर्मचारी आहेत. 499 कर्मचाऱ्यांपैकी 16 कर्मचारी हे मयत झालेले आहेत आणि 9 कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत. बरं, यांच्या मागण्या काय? नगर विकास विभागाकडे फक्त 2 मागण्या आहेत. एक तर जे मयत झालेले आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना कायमस्वरूपी महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्यावे. दुसरी एक मागणी त्यांची अशी आहे की ह्या 499 कर्मचाऱ्यांपैकी जे काही 16 कर्मचारी मयत झालेत, 9 कर्मचारी सेवानिवृत्त झालेत आणि बाकीचे उरलेले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी महानगरपालिकेमध्ये करावं. ही त्या 2 बोटावर न मोजण्या इतक्या 2च मागण्या आहेत. परंतु ह्या 2 मागण्यासाठी नगर विकास विभाग का तारीख पे तारीख देतो? कारण 27 गावातले जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी वसुलीच्या मागे लागलेले आहेत, वसुली सुद्धा करतात आणि ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1 जून 2015 पासून हे समाविष्ट झालेले गाव
महापालिकेत समावेश झाली आणि ज्या वेळेस ग्रामपंचायतचा कर 1% होता, तर ह्या स्मार्ट सिटी महानगरपालिकेमध्ये कमीत कमी याचा कराचा दर हा 60%, 7% या डबल 10%ने वाढलेला आहे. आणि त्या अनुषंगाने हे करदाते, हे स्थानिक भूमिपत्र, हे आगरी भूमिपत्र, हे स्थानिक सदनिकाधारक ह्या ठिकाणचा कर चोख बजावत आहेत, चोख भरत आहेत. मग कर भरत असताना स्थानिक कर्मचाऱ्यांना जो तुम्ही वेतन देताय त्यांच्यामधून वेतन देताय, त्याच्यामधून नागरिक सुविधा पुरवताय, मूलभूत सुविधा ज्या नागरिकांच्या आहेत त्या पुरवताय. आणि सुविधा तरी कुठं हो, ज्या त्या ठिकाणी तुम्ही घाण जमा करून ठेवताय, मलनिसारण गटारे तुडुंब भरलेले आहेत, पाणी ठिकठिकाणी जमा होतं पावसाळ्यामध्ये. कोणते कामं करताय आपण? प्रभाग क्षेत्र अधिकारी फक्त अतिक्रमण डिपार्टमेंटचं कामं करतायत. म्हणजे आउटपुट इनपुट झालंच पाहिजे ह्या उद्देशाने तुम्ही काम करत असाल तर ह्या 70 गावाच्या कर्मचाऱ्यांना का समावेश करून घेत नाहीत? हे घेतलं पाहिजेत. आणि ह्या उद्देशानं आज सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून मला वाटतं भिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार बाळासाहेब म्हात्रे यांनी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडमला पत्र व्यवहार केलेला आहे. आपण ह्या 499 कर्मचाऱ्यांना तुम्ही कायमचं स्वरूपी समाविष्ट करून घ्या. आणि का घेऊ शकत नाहीत? कारण गेली 9 वर्ष हे कर्मचारी इथं काम करतायत. काम करत असताना त्यांना जर कायमस्वरूपी ते कामावर तुम्ही रुजू करत नसाल, मग त्यांचं कर्तव्य करून त्याचा काय फायदा? कारण ज्या पगारीत जेमतेम पगारीमध्ये त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, तिथं कार्य करून काय कामाचं, काय फायदा त्यांचा? आणि हेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड मॅडमला सन्माननीय खासदार बाळासाहेब म्हात्रे यांनी निवेदन दिल्यानंतर यांची धाबे धनले आहेत. महत्वाचं म्हणजे, आणि त्यामध्ये जर 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या अगोदर ह्या 499 कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय, त्यांचा हक्क नाही मिळाल्यास रस्त्यावर उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा असेल. हे सज्जड निवेदन सन्माननीय भिवंडीचे खासदार बाळासाहेब म्हात्रे यांनी दिलं आहे. आणि ह्या अगोदर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांना पत्रव्यवहार करून हे बिचारे कर्मचारी थकले हो. तरी ह्यांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून, तरी ह्या खासदार महोदयाच्या माध्यमातून कुठलाच निर्णय लागत नाही. बरं, निवेदन देऊन देणार तरी किती? त्याची काही मुभा असते, त्यांचा काही अंत असतो, त्यांची काही परिसीमा असते. पण 499 कर्मचाऱ्यांनी पूर्ण 9 वर्ष ह्या महानगरपालिकेत काम केले. त्या अगोदर ग्रामपंचायत मध्ये सतत 10 वर्ष काम केलं. आणि 10 वर्ष आणि 9 वर्ष एकूण 19 वर्ष यांना आपल्या कर्तव्यात बजावली. पण निकाल काय? त्यांच्या पदरी काय पडलं? भोपळा, शून्य. आणि या IAS अधिकाऱ्यांच्या पगारी किती? 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख. हे फक्त नियोजन करतायत. आणि हे कर्मचारी गटार साफ करणं, संडास साफ करणं, नाले सफाई साफ करणं, हे सर्व काम घनकचऱ्याचं काम करणं. आणि ह्यांना पगार जमते आणि ह्यांना कायमस्वरूपी करू शकत नाहीत. बरं, जे मयत झालेत 16 कर्मचारी, त्यांचं काय हो? त्यांच्या घरी कोणी गेलाय का अधिकारी? कोणी गेलाय का लोकप्रतिनिधी? त्यांच्या घरात कशी चूल पेटते ती? कदापि नाही गेला आणि जाणारी नाही. कारण त्यांची गरज नाही. मतदान आलं, लोकसभेचं मतदान आलं, मस्त ट्रिपल हॅट्रिक मारली खासदार महोदयांनी, त्यांचं काम संपलं. आता आमदारकी आली, आमदारकीला पण ह्यांना खोटे आश्वासन देणार, आम्ही करू, आम्ही बघू, प्रयत्न करू. पण होणार सुद्धा नाही. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा जो इशारा दिला आहे तो खरोखर 101% कर्मचाऱ्यांचा बरोबर आहे. कारण आता स्थानिक आमदार हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. बरं, हे स्थानिक आमदार मला समजलं त्यांची तब्येत बिमार आहे, त्यांची तब्येत ठीक नाहीये. परंतु त्यांचे शिवे सहाय्यक, पर्सनल असिस्टंट राहुल जी म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांना मी वारंवार संपर्क साधतोय. संपर्क साधून त्यांना टेक्स्ट मेसेज केला. टेक्स्ट मेसेज रीड करून सुद्धा महाज्ञानी महोदय, असिस्टंट महोदय हे रिप्लाय द्यायला तयार नाहीत. म्हणजे 70 गावाच्या कर्मचारी असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, ते प्रश्न स्थानिक आमदारला विचारणार तर कुणाला विचारणार? बरं, ह्यावरती तुम्ही काय अंमलबजावणी केली का? यावरती काय पत्रव्यवहार तुम्ही केलात का? म्हणजे
लोकप्रतिनिधी या नात्यानं आणि आज रिपोर्टर या नात्यानं त्यांनी फोन करण्यास टाळले, असमर्थता दर्शवली. बरं, ह्या कर्मचाऱ्यांचं काय हो? या कर्मचाऱ्यांना फक्त तुम्हाला त्या मंत्रालयामध्ये, त्या विधान भवनामध्ये प्रश्न विचारायचे आहेत. 27 गावातील कर्मचारी, 499 कर्मचारी आहेत आणि ते 14 गावातले कर्मचारी, जे कर्मचारी आहेत त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. ह्या उद्देशानं आपण हे वार्तांकन करतोय. पण त्यानंतर अर्जुनभाई पाटील हे शिवसेनेचे तालुका संघटक आहेत. यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये 6 महिन्यापूर्वी बैठक आयोजित केली होती आणि बैठकीमध्ये सन्माननीय खासदार यांचा दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये अर्जुनभाई पाटीलनं त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना बोलावलं होतं आणि हे 499 कर्मचारी तिथं हजर होते. निवेदन देताना भानदास पाटील असतील किंवा बाकीचे समर वजे असतील यांनी निवेदन दिलं. निवेदन देऊन काय साध्य केला तो, आणि ह्या 499 कर्मचाऱ्यांना पदरी काय निराशाच पडली. बरं, त्यानंतर अर्जुनभाई पाटील यांची काल परवाच मी प्रतिक्रिया घेतली सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून, की सन्माननीय महोदय, एवढे दिवस झाले 499 कर्मचारी यांना आश्वासनाची फक्त खैरात भेटते, खोटे आश्वासने भेटतात, पण आश्वासनाची पूर्तता कदापि झाली नाही. तर अर्जुनभाई स्वतः म्हणाले की ती नगर विकास विभागाच्या मंत्रालयामध्ये, नगर विकास मंत्रालयामध्ये ती फाईल त्यांची कर्मचाऱ्यांची आहे आणि ह्या काही दिवसामध्ये त्यांचा रिझल्ट लागेल, त्यांना गोड बातमी येईल. परंतु 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त ते कर्मचारी केडीएमसी कार्यालयाच्या, म्हणजे स्मार्ट सिटी बोलतोय बरं, स्मार्ट सिटी ह्या केडीएमसी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करणार आहेत. कुणाचा? आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, मालमत्ता कर आयुक्त वंदना गुळवे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा, जे अधिकारी आहेत त्यांचा निषेध व्यक्त करणार आहेत. आणि ह्याच अनुषंगाने अर्जुनभाई पाटील म्हणतायत की 9 ऑगस्ट ही तारीख येऊ देणार नाही. ते आश्वासन दिलं बरं, पण आता आश्वासन पूर्ण होतंय की न होतंय हे पाहणं तेवढं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नंतर शिवसेनेचे तालुका ग्रामीण अध्यक्ष, तालुका प्रमुख महेशभाई पाटील यांना मी हा प्रश्न छेडला, आपण 499 कर्मचाऱ्यांच्या बद्दल काय प्रतिक्रिया देणार आहात? महेशभाई पाटील म्हणाले की 499 कर्मचाऱ्यांची नगर विकास विभागामध्ये ती फाईल आलेली आहे आणि तिथून फक्त आदेश काढायचा आहे. आणि जर ह्या 499 कर्मचारी असतील किंवा 14 गावातले कर्मचारी असतील, यांना जर महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने कायमस्वरूपी केलं नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्की उतरू, असं संवाद महेशभाई पाटलानं सिद्धेश्वर वार्ता न्यूजला सांगितलेला आहे. आता ह्या माध्यमातून ती वेळ आलेली आहे. आज तारीख आहे 5 ऑगस्ट आणि अवघ्या 3 दिवसामध्ये हे नगर विकास विभाग, हे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील किंवा स्थानिक आमदार राजू रतन पाटील असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांच्या युनियनचे महेश गायकवाड असतील किंवा राजेश मोरे असतील किंवा अर्जुनभाई पाटील असतील किंवा महेशभाई पाटील, आता ह्या 499 कर्मचाऱ्यांच्या तुटपुंजा मागण्या 2 मागण्या आहेत. मय झालेल्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी घ्यावं आणि 16 मयत आणि 9 सेवानिवृत्त झालेल्या आणि बाकी उरलेल्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी करून घ्यावं, ह्या 2 त्यांच्या मागण्या आहेत. आता ह्या मागण्या मान्य होतील की पुन्हा एकदा ह्या 27 गावातील कर्मचाऱ्यांना आपलं आपल्या हक्कासाठी उपोषणाचं हत्यार उपसावं लागतं. जर उपोषणाचं हत्यार उपसलं तर 27 गावातील कर्मचारी हे काम बंद आंदोलन करतील आणि काम बंद आंदोलन केल्यानंतर ह्या 27 गावामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ शकतं आणि त्यावेळेस कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी आहे की बका सिटी आहे ती वेळ आल्यावर समजणार आहे.